नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग कल्याण विभाग आपल्या दारी अभियान सुरू करण्यात आले आहे। त्या संदर्भात महत्त्वाचा जी.आर. शासनाने काढलेला आहे। तर मग या जी.आर. नुसार तुम्हाला सर्व योजनेचे जो काही लाभ आहे तो घर बसल्या मिळणार आहे। म्हणजेच काय तर प्रत्येक योजनेचा लाभ तोही घर बसल्या आपल्याला मिळणार आहे। तर त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आहे, त्यामध्ये काय दिलेले आहे ते आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, हा जी.आर. आपण या ठिकाणी बघू शकता। दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे। मग महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग यांचा 27 जानेवारी 2025 रोजीचा हा महत्त्वाचा जी.आर. आहे। मग यामध्ये काय दिलेले आहे ते आपण बघूया। मित्रांनो, शासन परिपत्रक काय सांगते तर दिव्यांग कल्याण विभागाच्या दिनांक 23 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावर शासनाचे सर्व विभागाचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करण्यात येईल। यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री महोदय यांच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान। मग मित्रांनो, हा दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता 28 जुलै 2023 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार सर्वसाधारण प्रमाणित कार्यपद्धतीने निश्चित करण्यात आलेली आहे। सदर अभियान 6 जून 2023 पासून राबवण्यात येत असून सद्यस्थितीत राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सदर अभियान 6 जून 2023 पासून राबवण्यात येत असून सद्यस्थितीत राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 27 जिल्ह्यांत अभियान राबवण्यात आले आहे। या शिबिरांमध्ये दिव्यांगत्वाचे UDI प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। शेतजमिनी संबंधीची काही कागदपत्रे असेल दिव्यांगाची ते ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जात प्रमाणपत्र दिव्यांगांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। अन्य आवश्यक प्रमाणपत्रे तसेच दिव्यांगांना देण्यासाठी विविध विभागांमार्फत दिव्यांगांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजना, सवलती यांची माहिती दिव्यांगांना देण्यासाठी विभागामार्फत स्टॉल लावण्यात आले होते। उर्वरित आता छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नागपूर, जालना, परभणी, नांदेड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 9 जिल्ह्यात अभियान राबविण्यात अद्याप प्रलंबित आहे। याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या दिव्यांगांच्या दारी हे अभियान उर्वरित छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नागपूर, जालना, परभणी, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये शासनाच्या जिल्हास्तरीय सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राबविण्यात यावे असे निर्देश दिलेले आहेत। मग मित्रांनो, दिव्यांग कल्याण विभागाच्या दिनांक 23 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये या ठिकाणी परिच्छेद क्रमांक 4 मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांनी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सदस्य सचिव आहेत। सबब छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नागपूर, जालना, परभणी, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान राबवण्याची खबरदारी घ्यावी असा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, परत सांगतो, यामध्ये तुम्हाला UDID कार्ड या ठिकाणी काढून मिळेल, शेतजमिनी संबंधीची कागदपत्रे काढून मिळतील, जात प्रमाणपत्र काढून मिळतील, तसेच दिव्यांगांच्या जे काही योजना आहेत राबवतात त्याविषयी माहिती देण्यात येईल, त्या सवलतींविषयी माहिती देण्यात येईल। या संदर्भात एक स्टॉल लावण्यात येणार आहे। त्या ठिकाणी आपल्या सर्व समस्या त्या ठिकाणी सोडवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण जी.आर. या ठिकाणी शासनाने काढलेला आहे। आपल्याला जर हा जी.आर. बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी.आर. देण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी आपण बघू शकता किंवा डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण बातमी होती।
तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.